फलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी 2 षटकांचा हा सामना असणार आहे. इथून जर पाहिलं तर सामन्याची सुरुवात या ठिकाणी केली जाते. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला फलंदाजाचा जर विचार केला तर आपण पाहतोय फलंदाजीसाठी सज्ज झालाय तर म्हणजे जॉन्टी आणि साहिल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर नितीन आलाय पहिलं षटक हाताळण्यासाठी. अगदी सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी प्रॅक्टिस करत असताना नितीनला आपण पाहिलं. इथून जर पाहिलं तर मुख्य गोलंदाज म्हणून या संघाचा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. 2 षटकांचे सामने आहेत. सामन्याला सुरुवात होतोय. बोथ टीम बेस्ट ऑफ लक. पहिला चेंडू उडवलाय. या ठिकाणी जर पाहिलं तर व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक भूमीत होता. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय चांगलं क्षेत्ररक्षण करताना रबाडा या नावाने नक्कीच ओळख त्याची निर्माण आहे. आणि या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर अगदी सज्ज झालाय तो खेळाडू. चांगल्या पद्धतीने बॉडीला स्ट्रेच करून पहिला चेंडू जर पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न केला तो म्हणजेच भूमीत या क्षेत्ररक्षकांनी. आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू आहे. वेगवान चेंडू होता परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक जॉन्टी जोपर्यंत चेंडूवर जाईल थोडीशी चेंडूने ट्रॅक बदललाय आणि तिथून जर पाहिलं तर युवराज चेंडूला चांगल्या पद्धतीने नक्कीच या ठिकाणी गॅदर केलं. चेंडूला फेकलं आणि त्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या आणखीन 2 ने वाढेल. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आतापर्यंत 4 धावा झाल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली या ठिकाणी नक्कीच फलंदाजी दर्शवत असताना नरपड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेसचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चांगला जज आणि चांगला झेल घेताना पाहायला मिळाला. यस वाढवण आणि पेठ संघ जे खेळले आपल्याला नाश्ता अवेलेबल आहे तर आपण लगेचच येऊन घेऊन जायचं आहे. वाढवण संघ आणि पेठ संघ दोन्ही संघ आपण या आणि नाश्ता घेऊन जायचं आहे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. युवराज जाईल. आणखीन एक युवराज आपल्याला पाहायला मिळतोय. 7 नंबरची जर्सी युवराज मैदानाच्या आतमध्ये आहे. नरपड संघाचा हा खेळाडू अंडर 25 म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू नितीन याचा वेगवान चेंडू साईश ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण करताना. आणि इथून जर पाहिलं तर चेंडूला कुठेतरी थांबवलं गेलंय. रन्स येताना पाहायला मिळत नाहीये आणि त्यामुळे धावसंख्या जर पाहिली तर थांबली गेले ती म्हणजे 4 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 धावा स्कोर कार्डवर आहेत. नागेश पाटील आणि राहुल दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण राहुल दादांचा सकाळची आपण उल्लेख केला होता. या स्पर्धेसाठी राहुल दादांनी खूप मदत केली. या स्पर्धेसाठी चेंडू जे आहेत ते त्यांनी पुरवलेले आहेत. तर या राहुल दादा आणि नागेश पाटील यांना मी विनंती करतोय मुख्य मंचावर येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. इथून पाहायला मिळेल धावसंख्या ही स्कोर कार्डवर आतापर्यंत स्थिरावली गेले. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू अप्रतिम चेंडू पडल्यानंतर जर पाहिलं तर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. रन्स या ठिकाणी येताना पाहायला मिळाले. 3 चेंडू जर पाहिले तर लगातारचे 3 चेंडूवर कुठलीही रन्स आलेली आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. आणि त्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय एक गडी देखील बाद केलाय. पहिल्या 2 चेंडू मध्ये 4 धावा नक्कीच आल्या होत्या परंतु त्या 4 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. 1 गडीच्या मोबदल्या आहेत. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. यशला आणलंय गोलंदाजी ट्रॅकवर. यशला आणलंय तर यश आपण बघूया कशा पद्धतीने
इथून जर पाहिलं तर गोलंदाजी करेल. 4 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर आहेत. पहिला चेंडू या ठिकाणी नोचा कॉल आहे पंचांचा, फेकून दिलाय अगदी लॉंग लेग सीमारेषे पार. येतोय षटकार. 6 धावा. एकंदरीत जर पाहिलं तर 7 धावांचं खर्चीकरण करताना यश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवर नक्कीच सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर अशा पद्धतीचं स्ट्रेचिंग करणं खूप गरजेचं आहे. इथून जर पाहिलं तर थोडंसं स्ट्रेच नसेल आणि त्या कारणास्तव जर पाहिलं तर हा 9 चेंडू पाहायला मिळाला. फ्री हिटची संधी. इथून जर पाहिलं तर फ्री हिट वर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा पूर्ण होत आहेत. येस राहुल दादा आणि नागेश पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा ही आयोजकांकडून विनंती. इथून जर पाहतो वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाते. रिव्ह्यू नाहीये त्यामुळे नक्कीच आपल्याला रिव्ह्यू घेता येणार नाहीये. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 1 ने वाढेल. थोडीशी खर्चीकरण होते गोलंदाजीमध्ये. यावेळेस फुलटॉस चेंडू आहे. अगदी सुरेख फटका, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतोय आणि या चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन 4 धावा मिळतील. नक्कीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षक नितीन होता त्या ठिकाणी. थोडस फंबल पाहायला मिळाली आणि त्याचं कारण नक्कीच पाहायला मिळालं. 4 धावा येताना चौकारांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 18 धावा झाल्या. 18 धावा स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू असेल षटकातील जर पाहिलं तर हा 3रा चेंडू. हो चांगला चेंडू आहे. कॉर्नर टप्प्याचा चेंडू. इथून जर पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्र फलंदाज जर पाहिलं तर क्रीज मध्ये इथे बॅट त्याची आलेली आपल्याला पाहायला मिळाली. पंचांचा इशारा आलाय. आणखीन सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 19 धावा. इथून पाहतोय पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. अशा पद्धतीचे चेंडू टाकणं खूप गरजेचं होते. पहिल्या चेंडू मध्ये जर पाहिलं तर नोचा कॉल आला आणि नोच्या कॉलवर 7 धावा ज्या बहाल केल्या गेल्या त्यामुळे धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. अजून जर पाहिलं तर इथून 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 एक्स्ट्रा चेंडू, 1 नो 1 वाईड आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. फटका सजवता आला नाहीये. या चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन डॉट येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 20 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत लागल्या गेल्या आहेत. इथून जर पाहिलं तर फटका सजवलाय. चेंडू जॉन्टीच्या अगदी बाजूला. 2 क्षेत्ररक्षक होते परंतु 2 क्षेत्ररक्षकाला भिडून चेंडू निघून गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार आणि या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा आणि 25 धावांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. सुरेख फलंदाजी करताना साहिल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी चांगली बॅटिंग दर्शवली साहिलने आणि 25 धावा जमवल्या त्या म्हणजेच स्कोर कार्डवर.
यस आलेले आहेत. आपण टॉस करणार आहोत लगेचच. अर्जुन पागी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो या आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. नक्कीच या ग्राउंडचे जर पाहिलं तर ज्यांनी अवेलेबिलिटी आपल्याला करून दिलेली आहे, अवेलेबल करून दिलेलं आहे, तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. या पागी साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. दोन संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉस करणार आहोत. मसोली आणि केबीसी या दोन संघामध्ये ही टॉस होणार आहे. हा देखील सामना 2 षटकांचा असणार आहे. पेंडिंग सामने आहेत त्यामुळे हे सामने आपण लवकरात लवकर पार पाडणार आहोत. तर दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. नक्कीच मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कश्मीरा साने मॅडम यांना मी विनंती करतो या आपण टॉस बॉक्स मध्ये अगदी आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर या दोन संघाचे कर्णधार या आपण पाहतोय आजच्या उपस्थितीमध्ये मान्यवर उपस्थित आहेत. कश्मीरा मॅडम त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आणि आयोजकांचा संघ आहे त्यामुळे 2 षटकांचे सामने असणार आहेत, त्याची नोंद आपण असूया. या मॅडम 1 मिनिट. एका बाजूला जय हनुमान चषक आणि दुसऱ्या बाजूला श्रीवास्तू हे टॉस आहे. तर कॉल कोणाचा असणार आहे? यस, कॉल असणार आहे. एका बाजूला श्रीवास्तू आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान चषक. ओके, स्पिन करायचा आहे कॉइन. या ठिकाणी मॅडमच्या शुभ हस्ते केबीसी संघाचा कॉल असणार आहे आणि जय बजरंग आपण पाहतोय मसोली संघ. श्रीवास्तू हा कॉल आहे आणि जय बजरंग यस या ठिकाणी कॉइन आले. टॉस या ठिकाणी जिंकलाय आपण पाहतोय मसोली संघ. तुमचं अभिनंदन. टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल? फर्स्ट बॅटिंग आहे आमची. यस, अगदी धडाडीचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करायची आहे हेच मात्र निर्णय घेतलाय. शुभेच्छा असतील तुम्हाला बॅटिंग करताना. मसोली या ठिकाणी केबीसी संघ टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? आमचं डिसिजन फिल्डिंगचं असतं. आता मनाप्रमाणे म्हणजे थोडंसं स्मित हास्य आलेलं आहे आपण पाहतोय, कारण मनाप्रमाणे फिल्डिंग भेटलेली आहे. तर तुम्ही लगेचच तयारीला लागा हीच विनंती करेन. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. इथून जर पाहतोय कॅच सोडलाय आणि षटकार देखील आलाय. 6 धावा मिळत आहेत. तर आपल्याला पाहायला मिळते सुरुवात चांगली केली. मी म्हणेन अगदी विकेटने सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत 8 धावा स्कोर कार्डवर लागलेत. पुन्हा एकदा हवाई फायर आमच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. थेट चेंडू येताना 6 धावांसाठी 2 चेंडूमध्ये 2 लगातार षटकार मारले जात आहेत. फलंदाज मिस्टर नितीन ऑन फायर होताना, कारण की सकाळच्या सत्रामध्ये मी नितीनला पाहिलं होतं, इथे प्रॅक्टिस केली होती आणि प्रॅक्टिस मधून बरेच षटकार मारले होते. त्यामुळे प्रॅक्टिस खूप महत्वाची असते हेच मी जाणेन. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा हवाई फायर आहे. क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. आणखीन एक चौकार येतोय. जबरदस्त फलंदाजी इथून आपल्याला दर्शवली जाते. तब्बल 18 धावा स्कोर कार्डवर लागले आहेत. इथून जर पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. या षटकातील अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा स्कोर कार्डवर. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 25 धावा हा लक्ष ठेवला गेलाय. म्हणजे इथून जर पाहिलं तर अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे 7 चेंडू मागे. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय अतिरिक्त बाहेर जाताना
वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावा या ठिकाणी मोजल्या जात आहेत. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. आता मात्र 6 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर 7 चेंडू आणि 6 धावा. घरचा मैदान आहे आणि घरच्या मैदानावर या ठिकाणी नक्कीच मी म्हणेन दादा संघ. फुलटा चेंडू आहे. फटका प्रॉपरली नाही आहे परंतु सिंगल रन्स या ठिकाणी घेतला जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. आता मात्र जिंकण्यासाठी लक्ष असणार आहे. 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता असणार आहे. यानंतर लगेचच आपण आणखीन एक मसोलीचा संघ पाहणार आहोत आणि त्यांच्या समवेत दुसरा संघ जर पाहिला तर आपण पाहतोय संघ असणार आहे तो म्हणजेच KBC. तर पाहतोय आपण षटक क्रमांक हा दुसरा कोलवा टप्प्याचा चेंडू आहे. सिंगल रन्स या ठिकाणी घेतलंय. एखादा रन पूर्ण केलंय. दुसरा रनचा प्रयत्न थोडस क्षेत्ररक्षण या ठिकाणी खराब आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये. इथून जर पाहिलं तर 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे 3 धावा ज्या आहेत त्या तुम्हाला पूर्ण करायच्याच आहेत. चांगली फलंदाजी या ठिकाणी नितीनने दर्शवले. नितीनच्या बॅट मधून एकंदरीत जर पाहिलं तर 2 षटकार 1 चौकार आलेला आपल्याला पाहायला मिळालाय. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा हा चेंडू खराब. 2 धावेची अजूनही आवश्यकता आहे. 5 चेंडू मागे. थोडीशी लेंथ लाईन नक्कीच खराब करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा नितीन सज्ज आहे. यावेळेस फटका सुरेख गॅप मध्ये खेळलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय आणि विनिंग फटका मी म्हणेन अगदी नितीनच्या बॅट मधून आलाय आणि सामन्याला इथे मात्र जर पाहिलं तर जिंकून दिलाय नितीनने. चांगली बॅटिंग. मॅचचा हिरो जर पाहिला तर नक्कीच